आणि आता एक ब्रेकिंग बातमी, अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन फरार झालेला असल्याचं कळतंय। हर्षवर्धन खरातचा मोबाईलही बंद आहे। 2 दिवस त्याची चौकशी झालेली होती आणि या चौकशीनंतर हर्षवर्धन खरात फरार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एसआयटीची परवानगी न घेताच तो शहराबाहेर गेल्याचं कळतंय। मुलानं शहर सोडण्यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेणं अनिवार्य होतं, मात्र परवानगी न घेताच तो शहराबाहेर गेला असल्याचं कळतंय। हर्षवर्धन सपकाळ याची कसून चौकशी झालेली होती आणि या चौकशी दरम्यान त्याने अनेक महत्त्वाचे खुलासे केलेले होते, मोठे खुलासे केलेले होते। आपल्या घरामध्ये पैसे यायचे आणि या संदर्भात डॅडींना माहिती होतं असं देखील त्याने सांगितलेलं होतं आणि या सगळ्या चौकशीनंतर आता तो शहराबाहेर गेल्याचं कळतंय। या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, 2 दिवस हर्षवर्धनची चौकशी झालेली होती, या चौकशीनंतर त्याला जर बाहेर जायचं असेल तर परवानगी घेणं आवश्यक होतं, मात्र परवानगी न घेताच तो फरार झाल्याचं कळतंय। खरंय, त्याची वडील आता अटकेमध्ये आहेत, अशोक खरात, आई फरार आहे आणि उद्या त्याला सुद्धा अटक होऊ शकते हे लक्षात घेऊन तो पसार झालेला दिसतो आहे। एकूणच पोलिसांनी त्याला इंटिमेशन देऊन वेळ पडल्यास हजर राहा असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यामुळे त्याला चौकशी करून सोडून देण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर भीती निर्माण झाल्यामुळे किंवा आपल्याला अटक होईल त्याच्यानंतर संपूर्ण कुटुंब मध्ये जाऊ शकतं या दृष्टिकोनातून तो फरार झाला आहे असं म्हटलं जात आहे। काल पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन चौकशी केली, त्याचा फोन नंबर लागत नव्हता आणि त्याचबद्दल आजूबाजूला सगळीकडे तपासणी केली असता तो गायब झाल्याचं दिसून आलेला आहे। त्यामुळे आता पोलीस तो कुठे गेला त्याबद्दलचा तपास करताना दिसत आहे। हो, नक्कीच योगेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।